अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक वेगळी बर्फी. गॅस न पेटवता ही 10 मिनिटातच तयार होते. तर त्यासाठी मी ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडच्या कडा मी ह्या चारी बाजूच्या काढून घेतलेल्या आहेत. दूध, वेलची पूड, चवीनुसार साखर, हे किसलेलं खोबरं आहे, मिल्क पावडर आणि हे कलर आहेत, फूड कलर आहेत, हिरवा आणि केशरी. अगदी सोपी रेसिपी आहे ही. आपण हे एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे ब्रेड बारीक करून घ्यायचे. असं चुरा करून घ्यायचे हाताने आणि मिक्सरला लावायचे. हे मी 7 ते 8 ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी मिठाई हवे तेवढे ब्रेड घ्या. त्यात आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे, वेलची पूड, हे खोबरं, सुकं खोबरं आहे किसलेलं, आणि मिल्क पावडर. हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे. याची एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे. पेस्ट म्हणजे असं चुरा करायचा आहे, सुका सुका. आता हे आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. एकदम असं छान बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही पहिल्यांदा ब्रेड बारीक करून त्यामध्ये नंतर मिल्क पावडर टाकून फिरवलात तरी चालेल, म्हणजे एकदम व्यवस्थित होईल. हे पण खूप छान झाले, तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आपण मिल्क पावडर यामध्ये मिक्सरला का लावायची, ती बारीकच असते पण एक व्यवस्थित मिक्स होते म्हणून मिक्सरला थोडीशी लावून घ्यायची ब्रेडसोबत मिल्क पावडर. आता आपण या मिश्रणात थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. दूध एकदम घालायचं नाही आहे, आपल्याला जसं लागेल तसं घालायचं आहे. पहिला मी ह्यात 3 चमचे दूध घातलेलं आहे. आता व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. आता असं हे मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. याचा एक गोळा तयार केलेला आहे. याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तुम्ही आता गणपती येत आहेत तर एखाद्या वेळेस गणपतीला नैवेद्यासाठी म्हणून ही बर्फी करू शकताय तुम्ही. अगदी सोपी आणि गॅस न पेटवता 10 मिनिटात होणारी आहे, तुम्ही पाहू शकताय. आता याला आपण झाकून ठेवूया. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आता याचे आपण समान 3 भाग करायचे आहेत आणि यामध्ये आपण कलर घालायचा आहे. तुम्हाला जर कलर हवा असेल तर घाला. कलर घातल्यानंतर बर्फी जर आकर्षक दिसते. असे 3 भाग करून घेतलेत. तर यामध्ये केशरी आणि हिरवा कलर घालणार आहे. आता एकामध्ये हिरवा आणि एकात केशरी कलर घालून घ्यायचा आहे. केशरी आणि यामध्ये हिरवा घालायचा आहे कलर. हा फूड कलर आहे, तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला हवा असेल तरच कलर घाला, नाहीतर तुम्ही पांढरी बर्फी करू शकता. आता याला एकसारखं मळून घ्यायचं आहे. आणि तो पण केशरी कलर मळून घ्यायचा आहे. आता हा कलर घालून तयार केलेले आहेत गोळे. आता आपण मिठाई तयार करून घेऊया. त्यासाठी एका प्लेटला ह्या तूप लावलेलं आहे. तर यावरती सेट करून घ्यायची आहे मिठाई. आता ह्या प्लेटला तूप लावलेलं आहे. याच्यावरती पहिल्यांदा मी हिरवा कलर ठेवलेला आहे. आता केशरी ठेवायचं आहे. असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि याला एक 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही अर्धा तास ठेवलात तरी चालेल. असं छान सेट झाल्यानंतर याला आपण कट करून घ्यायचं आहे. गणपतीला तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते मिठाई. अगदी गॅस वगैरे काही पेटवायला लागत नाही.
आता ही बर्फी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. मी फ्रीजमध्ये हिला अर्धा तास ठेवलेला. आता आपण हिला कट करून घेऊयात. अशी व्यवस्थित कट करायची आहे. आता ही आपली बर्फी कट झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर झालेली आहे. अगदी मस्त खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. ही बर्फी तुम्ही गणपतीसाठी नक्की करा. तर अशी ही गॅस न पेटवता 10 मिनिटात तयार होणारी बर्फी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जर ही बर्फी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.